प्रो मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। दिल्लीनंतर ठाण्यात देखील आता श्वानांना वाचवण्यासाठी या ठिकाणी प्रोटेस्ट केला जातोय। पाहायला गेलं तर जे भटके कुत्रे आहेत त्या आश्रयगृहात पाठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आता विरोधात हे सर्व श्वान प्रेमी जे आहेत ते रस्त्यावरती उतरून या ठिकाणी प्रोटेस्ट करत आहेत। पाहायला गेलं तर आज या ज्या पद्धतीने श्वानप्रेमी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय एकंदरीत कारण आहे तुमचं प्रोटेस्ट मागचं आणि काय तुम्हाला पाहिजे नक्की श्वानांना वाचवण्यासाठी? एक प्रकारे तुम्ही सर्वजण रस्त्यावरती उतरले, एक प्रकारे भटके कुत्रे अनेक लोकांना चावतात, रेबीज होतात, त्यामुळे कुठं सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय घेतला त्या निर्णयाकडे कसं बघतात? जो निर्णय सुप्रीम कोर्ट ने दिया था 11 तारीख को, उसके ऊपर स्टे ऑर्डर आया है कल, तो उसका हमारे को बहुत खुशी है। लेकिन ये जो सिचुएशन अभी है, ये सिचुएशन में इम्प्लीमेंटेशन बहुत इंपॉर्टेंट है। जो भी कल वर्डिक्ट आया है कि नसबंदी करना है, वैक्सीनेशन करना है, ये सारे नियम हमारे पास ऑलरेडी थे। इम्प्लीमेंटेशन नहीं हुआ जिसके से डॉग बाइट हो रहा है, रेबीज़ का बाइट्स हो रहा है। हम मना नहीं करें कि डॉग बाइट नहीं होता, रेबीज़ से नहीं होता, लेकिन इसका अगर हम लोग कारण समझ पाएंगे तो उसके ऊपर हम लोग काम कर पाएंगे। हमारा जो लोकल अथॉरिटीज़ है जिनका काम इसको इम्प्लीमेंट करना है वो इसको इम्प्लीमेंट नहीं कर पा रहे हैं, जिसका सज़ा कुत्तों को नहीं मिलना चाहिए। अभी दिल्ली में जितना टाइम हुआ, जितना टाइम तक ये स्टे ऑर्डर नहीं आया था, तब तक बहुत सारे कुत्ते रीलोकेट कर दिए गए, बहुत सारे कुत्तों को मार दिया गया। वहाँ पे सिचुएशन बहुत ख़राब है। अभी हम महाराष्ट्र में थाने सिटी में इसलिए कर रहे हैं, पहला चीज़ तो ताकि हम इसके लिए मास अवेयरनेस फैला पाएँ कि हमारे पास सॉल्यूशंस है। अगर सरकार चाहेगी, अगर अथॉरिटीज़ चाहेगी तो हम उसको अच्छे से इम्प्लीमेंट कर सकते हैं, आपके साथ मिलकर काम कर सकते हैं, ताकि सिचुएशन महाराष्ट्र में ना हो और बाकी किसी भी सिटीज़ में ना हो। अल्टीमेटली जो भी प्रॉब्लम्स है, हर प्रॉब्लम का सलूशन हमारे नियम में दिया गया है, इस रूल्स में दिया गया है। इम्प्लीमेंटेशन नहीं हो रहा है जिसकी वजह से ये प्रॉब्लम आ रहा है। लेकिन अगर इम्प्लीमेंटेशन में आप बोलेंगे हम लोगों को तो आपको हेल्प कर देंगे, ताकि ये ना ही जानवरों के साथ नाइंसाफ़ी हो, ना ही जिन लोगों को काटते हैं उनके साथ नाइंसाफ़ी हो। ते श्वानप्रेमी त्यांचं म्हणणं आहे की आपण ऐकून घेतले, मात्र काही अजून श्वानप्रेमी त्यांच्याशी बातचीत करणार आहे। का वाटतं एकीकडे निर्णय कोर्ट देते, मात्र दुसरीकडे तुम्ही प्रोटेस्ट करतात? का वाटतं येणाऱ्या काळात भटक्या कुत्र्यांचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे? अनेक लोकांना देखील कुत्रे हे चावत असतात, श्वान चावत असतात, मात्र उपाययोजना कशा प्रकारे करावी आणि तुम्ही आता प्रोटेस्ट करताय त्या येणाऱ्या काळात तुम्हाला न्याय मिळेल का? सो उपाययोजना ह्यासाठी आम्ही जसं यांनी सांगितलं असणार, आम्ही बनवलेलं आहे एक 100 पानाचं गाईड, जे ABCला मध्ये ठेवता आम्ही त्या पद्धतीने बनवलेलं आहे। पण त्याच्यात आम्ही एक महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे, जो आहे चावट्या कुत्र्यांपासून कसा स्वतःचं सुरक्षण केलं पाहिजे त्याच्यावरती केलेलं आहे। आणि ते फक्त लोकांपर्यंत नाही तर लहान मुलांकडे पोचणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणून शाळेंवरती आमचं खूप लक्ष आहे त्या गोष्टीसाठी। आणि आमचं आव्हान आहे सगळ्या अथॉरिटीजसाठी आणि स्टेटसाठी स्पेशली, की हे आपल्या सगळ्या म्युन्सिपल शाळेंमध्ये आणि बाकी जी शाळा आहेत त्याच्यात मॅन्डेटरी केलं गेलं पाहिजे। आणि मुलांना कसं बाईट प्रिव्हेन्शन करावं, चावट्या कुत्र्यांपासून कसं संरक्षण करावं, हे एक गोष्ट शिकवण करणे गरजेचं आहे। कारण ABC रूलच्या ह्याच्यानी कुत्र्यांना उचलून आपण रिलोकेट करू शकत नाही। आता आपण पाहिलं कोर्टाचा निर्णय आला, पण त्याच्यावर स्टे आला आणि हे 8 आठवड्यानंतर आपल्याला निर्णय कळणार। पण त्याच्यात आमचं हे आहे की ह्या 8 आठवड्यात जर आम्ही एक प्रेसिडेंट सेट करू शकलो इकडे, जे आम्ही ठाण्यात इम्प्लिमेंट केलं आहे लोकल लेवलवर, जर ते आम्ही मास इम्प्लिमेंट करू शकलो तर ह्याचा एक चांगला प्रेसिडेंट सेट होणार आणि कोर्टातून एक चांगला निर्णय येईल ह्याची आम्हाला खात्री आहे। आणि जे भटक्या कुत्र्यांचा चावटा प्रकार आहे तो पण कमी होणार नक्कीच। या येणारा निर्णय कसा असणार आहे? मात्र श्वानप्रेमींचं म्हणणं आहे की कुठेतरी प्रोटेस्ट म्हणून या ठिकाणी ज्या श्वानप्रेमींना ज्या ते या ठिकाणी प्रोटेस्ट करावं लागतं, त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता कोर्ट कशा प्रकारे निर्णय देतील, या भटक्या कुत्र्यांसंदर्भात कसा आवर घालतील, हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, GST, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती, बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, GST, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप अभी कॉल करें 1800-266-1294 या विजिट करें promunim.com। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।